नमस्कार. आजच्या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण टेन्स या प्रकरणावरचे एरर डिटेक्शनचे प्रश्न कव्हर करणार आहोत. सर्व कन्सेप्ट्सला आपण समजून घेणार आहोत. आगामी होणाऱ्या कामगार आयुक्तालय आणि आदिवासी विकास आयुक्तालय, चौकीदार आणि निरीक्षक पदासाठी हे प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे, बाय द टाइम द पोलीस अराइव्हड, द थीव्स एस्केप विथ ऑल द स्टोलन कॅश. जेव्हा पोलीस आले तेव्हा चोर सर्व कॅश घेऊन पळून गेले होते, निसटून गेले होते. या ठिकाणी 2 ॲक्शन्स आहेत मित्रांनो. या दोन्ही ॲक्शन्स कुठे घडलेले आहेत? पास्टमध्ये घडलेले आहेत. या दोन्ही ॲक्शन कुठे घडलेले आहेत? पास्टमध्ये घडलेले आहेत. म्हणून बघा आपण या टाईमलाईनला पास्टमध्ये डिव्हाईड करू, की हा पूर्ण पास्ट जो आहे हा इथपर्यंत आहे. त्यानंतर इथे आपला प्रेझेंट सुरू होतोय. म्हणजे आपण आता इथे आहोत आणि फ्युचर जो आहे तो अजून पुढे यायचा बाकी आहे. या पास्टच्या पूर्ण टाईमलाईनमध्ये किंवा या पास्टच्या पूर्ण फ्रेममध्ये 2 घटना घडल्या. 2 घटना कशा घडल्या? पोलीस आले. 2 घटना घडल्या, पोलीस आले. सेकंड ॲक्शन काय होती? पोलीस अराइव्ह्ड. सेकंड ॲक्शन काय होती? पोलीस अराइव्ह्ड. परंतु जेव्हा पोलीस आले त्याच्या आधी किंवा काही मिनिटांपूर्वी, काही सेकंदापूर्वी जे चोर होते ते संपूर्ण कॅश घेऊन निसटले, पळून गेले. म्हणजे जेव्हा पोलिसांचं आगमन झालं त्याच्या आधी फर्स्ट ॲक्शन पास्टमध्ये ही घडून गेली, की जे चोर होते ते चोर कॅश घेऊन काय झाले? एस्केप झाले, पळाले. म्हणून जी फर्स्ट ॲक्शन असते, जी आधीची ॲक्शन घडली ती हॅड प्लस व्ही3 मध्ये घेतली जाते पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आणि जी सेकंड ॲक्शन असते ती सब्जेक्ट प्लस व्ही2 मध्ये घेतली जाते. मग या ठिकाणी जे चोर कॅश घेऊन पळून गेले ते हॅड प्लस व्ही3 मध्ये पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी हा जो एस्केप शब्द आहे मित्रांनो, हा एस्केप शब्द चुकीचा आहे. एस्केप शब्दाच्या ऐवजी काय असायला पाहिजे होतं? हॅड एस्केप्ड असं पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? हॅड एस्केप्ड असं पाहिजे होतं. हा आहे आपला हॅड आणि हा एस्केप्ड आहे आपला व्हर्बचा तिसरा फॉर्म आणि त्यामुळे आपलं ऑप्शन करेक्ट कुठलं होईल? ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल, कारण या सेगमेंटमध्ये जो आहे तो आपला एरर आहे. बाय द टाईम पोलीस अराइव्हड ही सेकंड ॲक्शन होती, जी आपण व्ही2 मध्ये बरोबर घेतलेली आहे आणि तेव्हा काय झालेलं आहे, तर ते थीव्स जे आहेत, जे चोर लोकं आहेत, ते चोर लोकं निसटून गेलेली आहेत संपूर्ण कॅश घेऊन. विथ ऑल दी स्टोलन कॅश, चोरलेल्या कॅशसह ते पळून गेले, निसटून गेले. सो हा एस्केप्ड जो आहे तो हॅड प्लस व्ही3 मध्ये असायला पाहिजे होता. तो हॅड प्लस व्ही3 मध्ये जेव्हा आपण घेतला तेव्हा आपलं हे सेंटेन्स करेक्ट झालेलं आहे. सो अशा पद्धतीने टेन्सला आपण टाईमलाईनवर समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणखी बघा मित्रांनो, सेम क्वेश्चन आहे. द सायंटिस्ट डिस्कव्हर्ड दॅट, सायंटिस्टने डिस्कव्हर केलं की द व्हायरस हॅज म्युटेटेड मंथ्स बिफोर द आउटब्रेक. म्हणजे आउटब्रेक होण्याच्या आधी. बघा हा बिफोर द आउटब्रेक आहे. हा बिफोर द आउटब्रेक आहे. म्हणजे आउटब्रेक होण्याच्या आधी. बघा या ठिकाणी हा काय होणार आहे? आउटब्रेक होणार आहे. हा काय होणार आहे? आउटब्रेक होणार आहे. ओके, व्हायरसचा आउटब्रेक झाला. या आउटब्रेक होण्याच्या आधी काहीतरी घडलेलं आहे, कुठलीतरी घटना घडलेली आहे. मग आउटब्रेक होण्याच्या आधी जी काही घटना घडणार आहे ती पास्टमध्ये असणं आवश्यक आहे. परंतु यांनी काय केलेलं आहे? याला प्रेझेंटमध्ये ठेवलेलं आहे. त्यामुळे हा जो पार्ट आहे हा चुकीचा आहे. या हॅजच्या ऐवजी काय असायला पाहिजे होता? हॅड असायला पाहिजे होता. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर झालं असतं. इथे आपल्याला सेंटेन्स बरोबर आहे का आणि बरोबर करण्यासाठी काय करायचं हे विचारलेलं नाहीये. आपलं फक्त एरर कोणता आहे तो सेगमेंट चेक करायचा आहे. परंतु एरर तो कशामुळे झाला याचं विश्लेषण आणि स्पष्टीकरणही देण्याचा मी प्रयत्न करतोय. क्वेश्चन नंबर 3 बघा. फॉर द पास्ट 5 वीक्स, मागच्या काही आठवड्यापासून, फॉर द पास्ट 5 वीक्स म्हणजे मागच्या काही आठवड्यांपासून ही टाईमलाईन आहे. या टाईमलाईनवर जर आपण विचार केला तर हा पास्ट आहे मित्रांनो. त्यानंतर आपण जिथे आहोत हा प्रेझेंट आहे. ओके. आणि त्यानंतर हा येणारा फ्युचर आहे. आपण बोलतोय पास्टबद्दल, की मागच्या काही आठवड्यापासून द डायनामिक मॅनेजर वर्किंग ऑन धिस कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट, की या कठीण प्रोजेक्टवर जो डायनामिक मॅनेजर आहे, जो एनर्जेटिक मॅनेजर आहे तो काम करतोय. एखादी क्रिया ही पास्टमध्ये सुरू झाली. एखादी क्रिया ही पास्टमध्ये सुरू झाली, कंटिन्यू पास्टमध्ये चालू राहिली आणि प्रेझेंटपर्यंत पोहोचली, की अशा प्रकारच्या ॲक्शन्सला आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये घेत असतो. आणि म्हणून इथे जो डायनामिक मॅनेजर ज्या प्रोजेक्टवर काम करतोय, तिथे इज हा शब्द असायला नको. तर इजच्या ऐवजी आपल्याला काय घ्यावं लागेल? हॅज बीन घ्यावं लागेल. तेव्हा जाऊन पुढे हे सेंटेन्स जे आहे हे करेक्ट होईल. आणि म्हणून अशा परिस्थितीत आपण जर पाहिलं मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक 2 जे आहे किंवा सेगमेंट 2 जो आहे, हे आपलं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी होईल, कारण याच्यामध्ये आपल्याला एरर पाहायला मिळतोय. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. इफ द पायलट ॲक्टेड क्विकली. आता तुम्ही बघू शकतात मित्रांनो, की इथे इफ आहे. आता इफ सोबत त्यांनी दिलेला आहे हा सब्जेक्ट द पायलट आणि या पायलट सब्जेक्ट सोबत घेतलेला आहे ॲक्टेड व्ही2. म्हणून या सब्जेक्ट नंतर जर तुम्ही व्ही2 बघताय तर हे कंडिशनल
सेकंड कंडिशनल आहे किंवा याला आपण टाइप 2 कंडिशनल सेंटेन्सेस म्हणतो. मग टाइप 2 कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये जे रिझल्ट्स येतात, टाइप 2 कंडिशनल सेंटेन्समध्ये जे रिझल्ट येतात ते कशी असतात मित्रांनो? ती वुल्ड प्लस व्ही1 मध्ये असतात किंवा कुड प्लस व्ही1 मध्ये असतात किंवा माईट प्लस व्ही1 मध्ये असतात. आता यांचा जो आपण पाहू शकतो रिझल्ट कुठे आहे? ड्युरिंग द सडन स्टॉर्म, द झेड हा एक सब्जेक्ट आहे रिझल्टचा. त्यानंतर वुड यांनी अगदी बरोबर घेतलेला आहे. त्यानंतर निगेटिव्ह बनवायचं आहे म्हणून वुड नंतर नॉट बरोबर आहे. परंतु हा हॅव आणि हा क्रॅश जो आहे हा चुकीचा आहे. कारण आपल्याला व्ही1 घ्यावा लागतो. म्हणून या ठिकाणी आपण काय घेणार? क्रॅश. कारण वुड नॉट सोबत आपल्याला काय घ्यावं लागेल? क्रॅश. म्हणजे हॅव क्रॅश्ड जे आहे ते चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. कारण तिसऱ्या सेगमेंटमध्ये एरर आहे. आणखी बघा मित्रांनो पुढचा प्रश्न शी टोल्ड ज्युरी दॅट शी विल साइन द कॉन्ट्रॅक्ट. हे तर कोणालाही विचारलं तर याला उत्तर देता येईल, की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की ज्यावेळेस आपण शी टोल्ड द ज्युरी किंवा शी टोल्ड समवन दॅट असं म्हणत असतो, त्यावेळेस काय होतं मित्रांनो, की हा एक इनडायरेक्ट स्पीचचा भाग असतो आणि हा इनडायरेक्ट स्पीचचा भाग असल्यामुळे इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपण विल हा शब्द कधीच घेत नाही. या विल शब्दाला आपण कशामध्ये रूपांतरित करतो? ट्रान्सफॉर्म करतो, वुडमध्ये चेंज करतो आणि म्हणून या सेंटेन्समध्ये वुड असायला पाहिजे होता. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर झालं असतं. येथे सुद्धा सेगमेंट नंबर 2 जो आहे तो आपला करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, ऑलरेडी स्टॉक प्राइसेस ड्रॉप्ड लेटली. सगळ्यांना माहिती असेल, की हा जो लेटली शब्द आहे मित्रांनो, हा लेटली शब्द कोणाला सपोर्ट करतो? प्रेझेंट परफेक्ट टेन्सला. आणि इथे जर आपण पाहिलं तर प्राइसेस ड्रॉप्ड आहे. म्हणजे हा काय आहे? व्ही2 आहे. म्हणजे हा काय आहे? व्ही2. हा व्ही2 या ठिकाणी कसा आहे? चुकीचा आहे. द प्राइसेस आहे. प्राइसेस एकापेक्षा जास्त असल्यामुळे हॅव येणार आणि मग हा ड्रॉप्ड व्ही2 जो आहे हा व्ही3 बनणार. हा ड्रॉप्ड व्ही3 बनणार या ठिकाणी आणि मग आता आपलं सेंटेन्स जे आहे ते बरोबर होईल. म्हणून रिसेंटली असेल, लेटली असेल, ऑलरेडी असेल, जस्ट असेल तर त्या परिस्थितीत आपण काय यूज करतो? प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करतो. क्वेश्चन नंबर 7 बाय द नेक्स्ट म्हणजे मंडे पुढच्या सोमवारपर्यंत द टीम विल कंप्लीट द डेव्हलपमेंट ऑफ द न्यू ॲप्लिकेशन. की पुढच्या सोमवारपर्यंत टीम जे आहे ते ॲप्लिकेशनचं जे काम चालू आहे, डेव्हलपमेंटचं जे काम चालू आहे ते पूर्ण करेल. आता बघा एखादी घटना जर भविष्यात घडेल तर त्याला आपण बाय द नेक्स्ट मंडे म्हणत नाही. एखादी घटना जर भविष्यात घडेल तर डायरेक्टली आपल्याला ऑन मंडे म्हणता येत होतं. परंतु यांनी मंडेपर्यंत म्हटलेलं आहे. यांनी काय म्हटलेलं आहे? मंडेपर्यंत. मग मंडेपर्यंत आपण म्हणतोय ना, तर तेव्हा आपण अपेक्षा करतो की एखादी क्रिया पूर्ण झालेली असणार. म्हणून या ठिकाणी कंप्लीट, विल कंप्लीट जो आहे हे चुकीचं आहे. विल कंप्लीट जे आहे हे काय आहे? चुकीचे आहे. इकडे काय असायला पाहिजे होते? विल हॅव कंप्लीटेड. इथे काय असायला पाहिजे होते मित्रांनो? फ्युचर परफेक्ट टेन्स असायला पाहिजे होता. विल हॅव कंप्लीटेड. की बाय द नेक्स्ट मंडे पुढच्या सोमवारपर्यंत द टीम विल हॅव कंप्लीटेड द डेव्हलपमेंट ऑफ धिस न्यू ॲप्लिकेशन. आत्ता आपलं हे सेंटेन्स बरोबर होईल. सो विल कंप्लीट चुकीचं असल्यामुळे अगेन आपला दुसरा जो सेगमेंट आहे त्याच्यामध्ये एरर आहे. पुढे बघा द चीफ मेकॅनिक रिअलाइज्ड दॅट. की जो चीफ मेकॅनिक आहे त्याला रिअलाइज झाले. चीफ मेकॅनिक जो आहे त्याला रिअलाइज झाले. आता या ठिकाणी बघा व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे म्हणजे त्याला रिअलाइज झाले पास्टमध्ये गेलेलो आहोत. की समवन फॉरगॉट टू टर्न ऑफ. बघा त्यांना रिअलाइज झाले. इथे सुद्धा 2 ॲक्शन घडलेले आहेत. तुम्ही पाहू शकतात, की आपण जर याला पास्ट कन्सिडर केलं मित्रांनो इथपर्यंत आणि हा प्रेझेंट आहे आणि हा येणारा फ्युचर आहे. परंतु प्रेझेंटच्या अलीकडे आणि इकडे सगळं पास्टच आहे. मग आपण जर बघितलं, की त्याला रिअलाईज झालं, त्याला रिअलाईज झालं. त्याला काय झालेलं आहे? रिअलाईज झालेलं आहे. काय रिअलाईज झालं? की कोणीतरी लाईट जे आहेत, की पॉवर ग्रिड जे आहे ते ऑफ करायचं विसरलेलं आहे. मग बघा ऑफ करायचं विसरलं, ही जी क्रिया झालेली आहे, ही क्रिया त्याच्या आधी घडलेली आहे. ही क्रिया त्याच्या रिअलाईज होण्याच्या आधी घडलेली आहे. म्हणून एखादी क्रिया जर आधी घडलेली असेल, तर ती हॅड प्लस व्ही3 मध्ये आणि सेकंड ॲक्शन जी आहे ती सब्जेक्ट प्लस व्ही2 मध्ये आपण घेत असतो. म्हणून या ठिकाणी फॉरगॉट जो आहे ते चुकीचं आहे. समवन हॅड फॉरगॉटन जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. सो फॉरगॉट जो आहे तो व्ही3 मध्ये कन्व्हर्ट होईल आणि जो हॅड लिहिलेला नाहीये तो हॅड या ठिकाणी येईल. तेव्हा आपलं हे सेंटेन्स बरोबर होईल. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण ऑप्शन 2 जे आहे त्याला करेक्ट ऑप्शन आपलं क्रिएट करणार आहोत. त्यानंतर हा जो रिअलाइज्ड आहे हा यस्टरडेला हा जो रिअलाइज्ड आहे हा रिअलाइज्ड या यस्टरडेला बरोबर या ठिकाणी मॅच करतोय. ओके. चला पुढे बघा. आय हॅव बीन नोइंग. नेहमी लक्षात ठेवायचं की हा जो नोविंग शब्द आहे
हा एक स्टेटिव्ह व्हर्ब आहे आणि हा कोणत्याही कंटिन्युअस टेन्समध्ये आपल्याला यूज करता येत नाही आणि म्हणून हे पार्ट चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं करेक्ट आन्सर व्हायला पाहिजे. सोपं आहे, सगळ्यांना जमत असेल. हार्डली हॅड द बेल रंग हे पण सगळ्यांना सोपं आहे, कारण हे आपल्याला लहानपणी आपल्या शिक्षकांनी शिकवलेलं आहे, की हार्डली हॅड हा जो प्रकार आहे या ठिकाणी हा आपल्याला काय पाहायला मिळतोय मित्रांनो, एक इन्व्हर्जन पाहायला मिळतोय. त्यानंतर द बेल म्हटलेलं आहे, तर द बेल या ठिकाणी आलेलं आहे. सो सब्जेक्ट आणि हार्डली हॅड जो आहे, हार्डलीमुळे हॅड आणि सब्जेक्ट इन्व्हर्जन झालेलं आहे, की जनरली हा सब्जेक्ट असतो आणि हा हॅड इकडे असतो. तर ह्यांचं या ठिकाणी काय झालेलं आहे, इन्व्हर्जन झालेलं आहे. कशामुळे? हार्डली एक निगेटिव्ह ॲडव्हर्ब असल्यामुळे. बघा आता बघा, या ठिकाणी हॅड असल्यामुळे इकडे तर व्ही3 बरोबर आहे. परंतु हार्डली हॅड सोबत आपण जेव्हा व्ही3 लिहितो आणि नंतर दुसरी ॲक्शन आपण जेव्हा लिहिण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा पुढे सब्जेक्ट प्लस व्ही2 येत असतो. म्हणजे वेन नंतर जर तुम्ही पाहिलं या ठिकाणी मित्रांनो, तर या ठिकाणी वेन द एक्साइटेड स्टुडंट्स म्हटलेलं आहे. सो वेन द एक्साइटेड स्टुडंट्स पर्यंत जर आपण आलो, तर हा आहे सब्जेक्ट आणि त्यानंतर जर तुम्ही पाहिलं, तर हा आहे आपला स्टँड आणि हा स्टँड जो आहे, हा आहे व्ही1 आणि म्हणून हे काय आहे मित्रांनो, चुकीचं आहे. म्हणून हे काय आहे, चुकीचं आहे. या ठिकाणी काय असायला पाहिजे होतं? व्ही2 असायला पाहिजे होता आणि व्ही2 काय असणार आहे? स्टूड अप असणार आहे. तेव्हा आपलं हे सेंटन्स जे आहे, हे सेंटन्स काय होईल? अगदी बरोबर होईल. म्हणजे इथे सुद्धा आपण बघू शकतो, की ऑप्शन 2 जे आहे, ते आपलं करेक्ट आन्सर होईल. सोप्पा प्रश्न होता. बाय द एंड ऑफ धिस मंथ हा महिना संपल्यानंतर किंवा या महिन्याच्या एंडपर्यंत आवर स्मॉल कंपनी विल एक्सपांड इट्स लोकल ऑपरेशन. आत्ताच तुम्हाला सांगितलं, की बाय द एंड ऑफ धिस मंथ किंवा बाय द एंड ऑफ दॅट मंथ असं जरी असेल, सो बाय द एंड ऑफ म्हटलेलं आहे म्हणजे महिना जोपर्यंत संपेल तोपर्यंत काहीतरी क्रिया जी आहे ती कंप्लीट झालेली असेल. म्हणून हे विल एक्सपांड जे आहे मित्रांनो, हे विल एक्सपांड या ठिकाणी कसं असणार? चुकीचं असणार. आत्ताच तुम्हाला सांगितलं, की हे काय पाहिजे? विल हॅव प्लस व्ही3 पाहिजे. म्हणजे विल हॅव एक्सपांडेड असं पाहिजे. तेव्हा आपलं सेंटन्स बरोबर होईल. कारण हा फ्युचर परफेक्ट टेन्स जो आहे, तो या ठिकाणी आपल्याला तयार करून देईल आणि म्हणून हे आपल्याला जर मिळालं, तर आपलं सेंटन्स बरोबर होईल. तुर्त आपण म्हणू शकतो, की आता ऑप्शन 3 जे आहे, ते आपलं करेक्ट आन्सर होईल, कारण त्याच्यामध्ये एरर आहे. वेन द म्युझियम ओपन्स नेक्स्ट वीक जेव्हा पुढच्या महिन्यात पुढच्या आठवड्यामध्ये म्युझियम ओपन होईल, द पेंटिंग इज ऑन डिस्प्ले. आता बघा, पेंटिंग इज म्हटलेला आहे. हा इज तर प्रेझेंटचा आहे ना, त्यामुळे हा इज जो आहे तो चुकीचा आहे. या ठिकाणी काय असायला पाहिजे? विल बी असायला पाहिजे. तेव्हा आपलं सेंटन्स बरोबर होईल आणि म्हणून इथे सुद्धा ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल, कारण त्याच्यामध्ये काय आहे? एरर आहे. की वेन द म्युझियम ओपन्स नेक्स्ट वीक पुढच्या महिन्यात जेव्हा म्युझियम ओपन होईल, द पेंटिंग विल बी ऑन डिस्प्ले. तेव्हा पेंटिंग जी असेल ती डिस्प्लेवर लावलेली असेल फॉर पब्लिक व्ह्यू, पब्लिकच्या पाहण्यासाठी, व्ह्यूसाठी. द लॉयर आर्ग्यूड दॅट हिज क्लायंट वॉज स्लीपिंग वेन द क्राईम ऑकर्ड, नो एरर. लॉयरने आर्ग्युमेंट केलेलं आहे, की जेव्हा घटना घडली तेव्हा त्याचा क्लायंट झोपलेला होता किंवा झोपेत होता. या सेंटन्समध्ये काहीही एरर नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण म्हणू शकतो ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, सिन्स द ऑथॉरिटीज लिफ्टेड द बॅन, द डोमेस्टिक मार्केट ग्रीव व्हेरी रॅपिडली. आता बघू शकतो आपण, की जेव्हा हे बॅन जे आहे ते बॅन उचललेलं आहे, तेव्हापासून जे डोमेस्टिक मार्केट आहे, ते डोमेस्टिक मार्केट काय करतंय मित्रांनो? ग्रो करतंय आणि म्हणून आपण म्हणू शकतो डोमेस्टिक मार्केट इज ग्रोइंग व्हेरी रॅपिडली. एखादी घटना जर अचानक घडत असेल आणि त्याच्यामध्ये एक ट्रेंड चेंज झालेला आपल्याला जाणवत असेल, तेव्हा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो आणि म्हणून इथे सुद्धा ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, नो सूनर डिड द ट्रेन स्टॉप. आता बघा मित्रांनो, नो सूनर जर तुम्ही पाहिलं तर नो सूनर काय आहे? एक नेगेटिव्ह ॲडव्हर्ब आहे. हा काय आहे? एक नेगेटिव्ह ॲडव्हर्ब आहे. त्यानंतर तुम्ही बघा, हा जो डिड आलेला आहे, हा डिड काय आहे? एक हेल्पिंग व्हर्ब आहे. काय आहे? हेल्पिंग व्हर्ब आहे. त्यानंतर बघा, द ट्रेन जो आहे, हा ट्रेन काय आहे? या वाक्याचा सब्जेक्ट आहे. हा काय आहे? या वाक्याचा सब्जेक्ट आहे. मग आपल्याला माहिती असेल, की जेव्हा नो सूनर डिड येईल, त्यानंतर एक सब्जेक्ट येईल. परंतु नो सूनरची जी वाक्य असतात ती दॅनने कनेक्ट केली जातात. बघा या ठिकाणी दॅन जो आहे तो घेतलेला आहे. हे अगदी बरोबर आहे. परंतु याच्यानंतर जो सब्जेक्ट येईल त्या सब्जेक्ट नंतर व्ही2 असला पाहिजे. सो या ठिकाणी यांनी हॅड प्लस लिफ्ट दिलेलं आहे. या ठिकाणी बघा हॅड प्लस लिफ्ट दिलेलं आहे. हे पूर्णतः चुकीचं आहे. इकडे पण व्ही2च पाहिजे म्हणून LEAPED लिफ्ट हा व्ही2 जेव्हा तुम्ही घेणार, तेव्हा याला काय मानलं जाईल? बरोबर मानलं जाईल आणि हे आपलं करेक्ट ऑप्शन किंवा हे आपलं करेक्शन या ठिकाणी होईल.
सो आपण पाहू शकतात, की या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो. पुढे बघा. आर्किओलॉजिस्ट बिलीव्ह दॅट द गोल्डन क्राउन बिलॉन्ग टू द अननोन ट्रायबल किंग. या सेंटन्समध्ये बघा, की जे आर्किओलॉजिस्ट आहे त्यांचा असा विश्वास आहे, की जे गोल्डन क्राउन आहे बिलॉन्ग टू ॲन अननोन ट्रायबल किंग, की कुठेतरी अननोन ट्रायबल किंग आहे त्याचं ते होतं. आता बघा जेव्हा एखादा व्यक्ती बिलीव्ह करतो, तर एखाद्या घटना पास्टमध्ये घडल्या असतील त्याच्यावर तो बिलीव्ह करतो किंवा एखादी घटना प्रेझेंटमध्ये घडत आहे त्याच्यावर तो बिलीव्ह करतो. त्यामुळे बिलीव्ह असल्यामुळे आपल्याला पुढे बघावं लागणार नाही, की पुढे पण आपल्याला पास्ट पाहिजे. तर प्रेझेंट असेल तर प्रेझेंटही चालतो आणि पास्ट असेल तरी चालतो. तुम्ही असं म्हणू शकत नाही, की बिलीव्ह प्रेझेंटमध्ये तर या बिलॉन्गला आपण प्रेझेंटमध्ये आणूया. कारण त्याचा असा विश्वास आहे, की हे जे गोल्डन क्राउन आहे हे कुठल्यातरी राजाचं होतं. आता तो राजाही नाहीये, हा एक अनुमान अंदाज आहे. परंतु त्याच्यामध्ये तो बिलीव्ह करतोय, विश्वास करतोय, की जो क्राउन आहे तो क्राउन कुणाचा आहे? तो राजाचा असणार असं तो बिलीव्ह करतोय, की हा क्राउन राजाचा होता. सो या सेंटेन्सेसमध्ये एरर नाहीये. नो एरर ऑप्शन आपलं करेक्ट आन्सर होईल. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न. इफ आय न्यू दॅट. आता हे इफ आय न्यू जर तुम्ही पाहिलं मित्रांनो, तर हे काय आहे? सेकंड कंडिशनल आहे. हे काय आहे? सेकंड कंडिशनल आहे किंवा याला आपण काय म्हणू शकतो? टाइप 2 कंडिशनल सेंटेन्सेस म्हणू शकतो. जेव्हा आपण टाइप 2 कंडिशनल सेंटेन्सेसचा वापर करतो, तेव्हा पुढे वुड प्लस व्ही1 किंवा शुड प्लस व्ही1 किंवा कुड प्लस व्ही1 किंवा माइट प्लस व्ही1 घेत असतो. आता बघा मित्रांनो, इथे रिझल्टमध्ये वुड जो आहे तो बरोबर आहे. अगदी बरोबर. परंतु पुढे जो हॅव प्लस व्हिजिटेड घेतलेला आहे, हा काय आहे मित्रांनो? चुकीचा आहे. वुल्ड हॅव येणार नाही, फक्त काय यायला पाहिजे? वुल्ड व्हिजिट यायला पाहिजे. तेव्हा हे टाइप 2 कंडिशनल सेंटेन्सचं करेक्ट वाक्य मानलं जाईल. ओके. आता हे करेक्ट होईल. सो तिसरं ऑप्शन जे आहे त्या ठिकाणी आपलं उत्तर होईल कारण तो एरर आहे. पुढे बघा द ऑफिशियल रूल्स स्टिप्युलेट दॅट एव्हरी पार्टिसिपंट इमिडिएटली सीज्ड प्लेइंग आफ्टर द व्हिसल. आता ऑफिशियल रूल्स जे आहेत ते असं स्टिप्युलेट करतायत, की प्रत्येक पार्टिसिपंटने लवकरात लवकर काय करायला पाहिजे? सीज करायला पाहिजे. सो हा एक सब्जंक्टिव्ह मूडचा भाग आहे, जो उद्या मी तुम्हाला आपल्या लेक्चरमध्ये सांगणारच आहे. सो हा हा काय असला पाहिजे मित्रांनो? प्रेझेंट सब्जंक्टिव्ह असला पाहिजे. हा काय असला पाहिजे? प्रेझेंट सब्जंक्टिव्ह असला पाहिजे. म्हणजे हा काय असला पाहिजे? फक्त व्ही1 असला पाहिजे. तेव्हा आपलं हे उत्तर काय होईल? बरोबर होईल. ओके. सो सब्जंक्टिव्ह मूड जर तुम्हाला माहिती असेल, त्यातही प्रेझेंट सब्जंक्टिव्ह माहिती असेल, तर तो प्रेझेंट सब्जंक्टिव्ह मूडचा हा एक छोटासा भाग आहे. व्हेन शी ग्रॅज्युएट्स नेक्स्ट मंथ. जेव्हा पुढच्या महिन्यात ती ग्रॅज्युएट होईल, शी विल बी स्टडींग लॉ फॉर 5 होल इयर्स. आता बघा भविष्यात एखादी क्रिया संपूर्ण 5 वर्षभरासाठी जर चालू असणार. वर्षा भविष्यामध्ये एखादी घटना जी आहे काही वर्षानुवर्षे चालू असणार, तर ती फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये घेतली जाते. आणि म्हणून हा जो विल बीचा जो भाग या ठिकाणी घेतलेला आहे मित्रांनो, हा विल बीचा भाग या ठिकाणी चुकीचा आहे. याऐवजी काय असायला पाहिजे होतं? विल हॅव बीन. याऐवजी काय असायला पाहिजे होतं? विल हॅव बीन असायला पाहिजे होतं. तेव्हा आपलं सेंटेन्स जे आहे ते काय झालं असतं? बरोबर झालं असतं. ओके. हे कळलं असेल सगळ्यांना? सोपा पार्ट आहे. बघा, द सुपरवायझर कॉन्स्टंटली कंप्लेन्स. सुपरवायझर आहे तो कॉन्स्टंटली, इन्सेसंटली कंप्लेन करतोय दॅट द न्यू क्लर्क फ्रिक्वेंटली कम लेट, की या ठिकाणी तो केम लेट आहे. आता हा केम जो भाग आहे हा केम चुकीचा आहे. कंप्लेंट करतो की तो नेहमी काय येतो? उशिरा येतो. सो तो जर नेहमी उशिरा येतो तर या ठिकाणी काय यायला पाहिजे? कम्स हा व्ही1 प्लस एस वाला फॉर्म जो आहे तो आपल्याला घ्यावा लागेल. कारण हे काय आहे? सवय आहे त्याची प्रेझेंटमध्ये नेहमी उशिरा येण्याची. सो द सुपरवायझर कॉन्स्टंटली कंप्लेन. सुपरवायझर कॉन्स्टंटली कंप्लेन करतोय, तक्रार करतोय दॅट द न्यू क्लर्क, की जो नवीन रुजू झालेला क्लर्क आहे, फ्रिक्वेंटली वारंवार कम्स लेट. तो नेहमी उशिरा येतो टू वर्क कामावर. पुढे बघा. एव्हर सिन्स द हेवी रेन स्टॉप्ड द वॉटर लेव्हल्स इन द डॅम आर फॉलिंग. आता बघा जेव्हापासूनचा अर्थ आहे, की जेव्हापासून द हेवी रेन स्टॉप्ड. हेवी रेन जेव्हापासून थांबली, द वॉटर लेव्हल्स, ज्या वॉटरची पातळी आहे डॅममध्ये वेगवेगळे डोअर्स असतात ना, गेट असतात. त्या गेटमध्ये वेगवेगळे पाण्याची पातळी जी आहे, ती पाण्याची पातळी कशी झालेली आहे? फॉलिंग डाउन म्हणजे कमी झालेली आहे. सो हा आर जो पार्ट आहे, हा या ठिकाणी चुकीचा आहे. कारण जर एव्हर सिन्सचा वापर केलेला आहे, तर मग या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल? कॉन्टिन्युअस, परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स घ्यावा लागेल. सो हॅव बीन.
कारण बघा लेबल्स असल्यामुळे आपल्याला आरला हॅव बीनमध्ये चेंज करावं लागेल आणि हे आपलं करेक्ट होईल. ओके. सो इथे सुद्धा ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. आणखी बघा द मेसेज क्लिअरली स्टेटेड दॅट द एजंट मस्ट लीव्ह बिफोर द ट्रेन विल अराइव्ह. आता बघा द मेसेज क्लिअरली स्टेट करतोय की द एजंट मस्ट लीव्ह की एजंटने निघायलाच पाहिजे बिफोर द ट्रेन विल अराइव्ह. ट्रेन येण्याच्या आधी. सो या ठिकाणी हा जो विल आहे हा विल चुकीचा आहे मित्रांनो. जेव्हा एखादी गोष्ट भविष्याशी जोडतो आपण तेव्हा विलचा जनरली वापर आपण करत नाही. एक्झॅक्टली जेव्हा त्याच्यासोबत दुसरी ॲक्शन जी आहे ती कनेक्टेड असते तेव्हा. आणि हा अराईव्ह जो आहे हा अराईव्ह पण या ठिकाणी काय आहे चुकीचा आहे. फ्युचरसाठी आपण यावेळेस काय वापरतो प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स किंवा ज्याला तुम्ही काय म्हणतात सिंपल प्रेझेंट टेन्स असं म्हणत असतात. सो जेव्हा तुम्ही अराइव्हचा वापर करणार की बिफोर ट्रेन अराइव्हज ट्रेन अराइव्ह होण्याच्या आधी किंवा ट्रेन येण्याच्या आधी तुला निघायलाच पाहिजे. सो द मेसेज क्लिअरली स्टेटेड दॅट द एजंट मस्ट लिव्ह बिफोर द ट्रेन अराइव्हज की एजंटने ट्रेन निघण्याच्या आधीच काय करायला पाहिजे निघायला पाहिजे. ट्रेन येण्याच्या आधीच निघायला पाहिजे. The locals are celebrating because the athlete won the gold medal yesterday. लोकल्स लोक जे आहेत ते सेलिब्रेट करताय बिकॉज द ॲथलेट वॉन द गोल्ड मेडल यस्टरडे कारण ॲथलेटने कालच्या दिवशी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. या ठिकाणी कुठलाही एरर नाहीये. ऑप्शन 4 आपला करेक्ट आन्सर. कारण आज सेलिब्रेट करताय कारण आज का सेलिब्रेट करताय कारण काल त्यांचा ॲथलेट काय केलेलं आहे त्याने गोल्ड मेडल जिंकलेलं आहे किंवा जिंकून आला. इफ द जजेस हॅड रेड द फाईल हे कंडिशनल सेंटेन्स आहे. इफ येता बरोबर तुम्हाला कंडिशनलचा पार्ट जो आहे तो समजला पाहिजे की हा कोणता कंडिशनल आहे. हॅड प्लस V3 असल्यामुळे हा काय आहे थर्ड कंडिशनल आहे किंवा आपण याला म्हणू शकतो टाइप 3 कंडिशनल सेंटेन्सेस म्हणू शकतो. जेव्हा आपण टाइप 3 कंडिशनल सेंटेन्सेस यूज करतो तेव्हा रिझल्टमध्ये आपण कशाचा वापर करतो मित्रांनो एकतर आपण वुडचा वापर करतो किंवा आपण कुडचा वापर करतो किंवा आपण शुडचा वापर करतो किंवा आपण माईटचा वापर करतो. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला हॅव प्लस V3 लिहायचा असतो. हॅव प्लस V3 लिहायचा असतो. तेव्हा जाऊन हा आपला थर्ड कंडिशनलचा एक रिझल्ट तयार होतो. मग आता बघा सेंटेन्समध्ये तसं आहे का? सो दे वुड फाइंड बघा यांनी फक्त काय यूज केलेलं आहे वुड फाइंड यूज केलेलं आहे. सो हे या ठिकाणी चुकीचं आहे. इकडे काय असायला पाहिजे होतं वुड नंतर काय असायला पाहिजे हॅव आणि तो जो फाइंड V1 दिलेला आहे त्याचा V3 बनवावा लागेल आणि त्याचा V3 काय बनतो फाउंड बनतो V3. या पद्धतीने जर असतं मित्रांनो हे तर बरोबर झालं असतं. म्हणून ऑप्शन 2 जे आहे त्याला तुम्ही टिक करायचं आहे आपलं करेक्ट आन्सर म्हणून. शी हॅज कंप्लीटेड हर डिग्री तिने तिची डिग्री कंप्लीट केलेली आहे इन द समर ऑफ 2024. आज शाळेत चालू आहे 2026 2026. 2026 पासून जेव्हा आपण बघतोय 2024 पास्टमध्ये गेलेला आहे. मग 2024 जर पास्टमध्ये गेलेला आहे तर आपण हॅज कशासाठी वापरतोय? सो हा हॅज जो आहे हा हॅज आपल्याला काढायचा आहे. 2024 पास्टमध्ये जमा झालं म्हणून या कंप्लीटला आता आपण V2 म्हणून ट्रीट करायचं आणि असं म्हणायचं की शी कंप्लीटेड हर डिग्री. काय म्हणायचं? शी कंप्लीटेड हर डिग्री इन द समर ऑफ 2024. ओके. चलो पुढे बघा. आणि स्वतःच्या बाबतीत जर बोलायचं असेल कोणत्याही इंटरव्ह्यूमध्ये तर 2024 मध्ये काय 2014 मध्ये जरी तुमची डिग्री कंप्लीट झालेली असेल तरी तुम्हाला तेच म्हणायचं आहे आय हॅव कंप्लीटेड माय ग्रॅज्युएशन किंवा आय हॅव कंप्लीटेड माय डिग्री. हाच टेन्स तुम्ही यूज करायचा बोलताना. कारण तेव्हा आपण काय करतो तेव्हा आपण आपण केलेली ग्रॅज्युएशन कंप्लीट किंवा आपण कंप्लीट केलेली डिग्री अजूनही तिचा प्रभाव आहे, अजूनही तिचा इम्पोर्टन्स आहे म्हणून आपण इंटरव्ह्यूमध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करून ग्रॅज्युएशन झालेलं आहे, डिग्री झालेला आहे, असं म्हणत असतो. पुढे बघा, द विटनेस स्वोर दॅट विटनेसने शपथ घेतली, की शी डिड नॉट सी द कार व्हेन द ॲक्सिडेंट हॅपन्ड, की तिने कार पाहिली नाही जेव्हा ॲक्सिडेंट झाला. सो ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर होईल. नो एरर. आय एम वर्किंग ॲट दिस स्कूल फॉर द लास्ट 3 इयर्स. अरे मागच्या 3 वर्षापासून जर मी या स्कूलमध्ये काम करतोय, तर मला कंटिन्युअस टेन्स घ्यावा लागणार नाही. सो कंटिन्युअस टेन्स जो आहे तो या ठिकाणी चुकीचा आहे मित्रांनो. इथे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स घ्यावा लागेल म्हणजे आय हॅव बीन वर्किंग इन दिस स्कूल किंवा ॲट दिस स्कूल. आय हॅव बीन वर्किंग ॲट दिस स्कूल फॉर द लास्ट 3 इयर्स. सो असं जर असेल तर आपलं हे सेंटेन्स बरोबर होईल. सो दिस पार्ट इज राइट. ओके. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 28 बाय द टाइम द ऑथर एंड्स हिज स्टोर, की जेव्हा ऑथरने त्याचा हा जो दौरा आहे, हा दौरा संपवलेला असेल
किंवा त्याचा दौरा जेव्हा संपेल, ही व्हिजिटेड 10 मेजर सिटीज. तर त्याने 10 सिटीज जे आहे त्याला व्हिजिट केलं असेल. आता बघा, अजून हा महिना एंड व्हायचा बाकी आहे. बाय द टाईम द ऑथर एंड्स हिज टूर, अजून त्याची टूर जी आहे, त्याचा दौरा जो आहे, तो एंड व्हायचा बाकी आहे. तेव्हाच आपण हे सेंटन्स बोलतोय, की त्याचा दौरा संपेपर्यंत. त्याचा दौरा जेव्हा संपेल तेव्हा. मग आता त्याचा दौरा तर भविष्यात संपेल. मग त्याचा दौरा जर भविष्यात संपेल, तर भविष्यातच त्याने 10 मेजर सिटीजला काय केलेलं असेल, भेट दिलेली असणार. म्हणजे भविष्यात ही क्रिया पूर्ण झालेली असणार, जेव्हा त्याची टूर जी आहे ती समाप्तीवर असणार तेव्हा. म्हणून हा व्हिजिटेड जो आहे, हा व्हिजिटेड या ठिकाणी कसा आहे मित्रांनो, हा हा व्हिजिटेड शब्द जो आहे, याला आपल्याला करायचा आहे चुकीचा आणि ही व्हिजिटेडच्या ऐवजी काय लिहायचं, ही विल हॅव व्हिजिटेड. ही विल हॅव व्हिजिटेड असं जेव्हा लिहिणार मित्रांनो, तेव्हा आपलं हे सेंटन्स बरोबर होईल. सो ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. सेकंड लास्ट क्वेश्चन, ॲज सून ॲज द टू लिक्विड मेक्स अ केमिकल रिएक्शन ऑकर्ड. हे काही युनिव्हर्सल ट्रूथ आहे. टाइप 0 कंडिशनल्स तुम्हाला शिकवले होते, की नेहमी एखादी घटना घडली तर तिचा जो रिझल्ट आहे तो तसाच होईल. तो युनिव्हर्सल ट्रूथ असणार आहे आणि म्हणून हा जो ऑकर्ड आहे, हा ऑकर्ड जो आहे, हा ऑकर्ड चुकीचा आहे. हा काय असायला पाहिजे मित्रांनो? ऑकर्स. हा काय असला पाहिजे? ऑकर्स असला पाहिजे. कारण दोन्ही टेन्सेस आपण कोणती घेतो? प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स किंवा सिंपल प्रेझेंट टेन्सची. आणि शेवटचा क्वेशन बघा, बिफोर द मॉडर्न इंजिन वॉज बिल्ट, ट्रॅव्हल हॅड टेकन वीक्स बिटवीन दीज टाउन्स. की बिफोर द मॉडर्न इंजिन वॉज बिल्ट, जेव्हा मॉडर्न इंजिन जे आहे, ते बिल्ड केलं गेलं होतं, त्याच्या आधी ट्रॅव्हल हॅड टेकन वीक्स, की ट्रॅव्हलला काय व्हायचे? आठवडे लागायचे बिटवीन दीज टाउन्स. सो बघा आपण बघू शकतो, बिफोर द मॉडर्न इंजिन वॉज बिल्ट, मॉडर्न इंजिन बिल्ट होण्याच्या आधी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी काय लागायचे? अनेक आठवडे लागायचे. बिटवीन दीज टाउन्स म्हटलेलं आहे म्हणजे या शहरांच्या दरम्यान. सो बिफोर द मॉडर्न इंजिन वॉज बिल्ट, त्या आधी जो राहणार हॅड प्लस व्ही3 मध्ये हॅड प्लस व्ही3 बरोबर आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की नो एरर, ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. तर अशा पद्धतीने आज आपण या 30 प्रश्नांचा सराव केलेला आहे आणि या सरावादरम्यान आपण काही कन्सेप्ट्सला समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सर्व कन्सेप्ट्सला तुम्हाला जर व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपले ऑनलाईन कोर्सेस देखील आहे. त्यांनाही आपण जॉइन करू शकता. तुम्हाला डिस्काउंट हवं असेल तर खाली दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही WhatsApp मेसेज करू शकता डिस्काउंटसाठी. तुम्हाला कोर्सेसवर डिस्काउंट दिलं जाईल. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आणि तुम्हाला जर ही कन्सेप्ट माहिती असतील, जी आत्ता मी सांगितली, ही सर्वच महत्त्वपूर्ण आहे. यांना कुठेतरी तुम्ही एकदा व्यवस्थित लिहून घ्या आणि यांचा चांगला सराव करा. अशाच पॅटर्नवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. थँक सो मच. टेक केअर. बाय. जय हिंद. जय भारत.